आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. आठवा, दलित पॅन्थर ही मुवमेंट राजा ढाले, नामदेव ढसाळ यांनी सुरुवात केली. काय झालं, झोपडपट्टीमध्ये जसं सांगितलं गेलं त्या झोपडपट्टीमध्ये हे लोक जात होते. दलित पॅन्थरची ताकद निर्माण झाली आणि आयते बेळा नागोबा कोण झालं. एक लक्षात घ्या, आज जे आपले दलितांचे नेते म्हणतात ते पक्षांचे, सत्ताधारी पक्षांचे बटीक झालेले. हे बघा, तुम्ही राजकारणामध्ये जे स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी समजतात ते पक्षाच्या दावणीला बांधले गेले हे पहिल्यांदा. आणि त्यांना आपण जाब विचारला पाहिजे. मग ते खासदार रामदास आठवले असो का कोणी असो, मी पण मॅडम सारखं स्पष्ट बोलतो. एकटा माणूस दरवेळेस खासदार होतो, मंत्री होतो. दुसरी गोष्ट, मंडल आयोगाच्या बाबतीत तुम्ही पाहिलं आपण जागृत नाहीये. कारण असं आहे की मंडल आयोग ज्यावेळेस शिफारशी आल्या, नाशिकमध्ये मंडल आयोग लोकचळवळी करून आम्ही गावोगाव गेलो, लोकांना सांगितलं. त्यावेळेस टीव्हीच्या माध्यमातून या कमंडलवाल्यांनी मुलं आत्महत्या करतायत अशा खोट्या बातम्या तिथे दूरचित्रवाणीवरती यायला लागल्या. आणि आज मंडल कमिशनच्या ज्या काही सुविधा आपल्याला मिळाल्या त्याच्या आपल्याला काही हे मिळत नाहीये, सुविधा मिळत नाहीये. मुळामध्ये आरक्षण हे नावाला राहिलेलं आहे. लॅटरल पद्धतीने लोक हे जे ब्राह्मण समाजातले हे सगळे नोकऱ्या बळकावतात. एक लक्षात घ्या की ब्राह्मण समाज 3% आणि सो कॉल्ड जो काही जो धनाढ्य जो समाज पुढारलेला आहे हा किती टक्के, 15% धरून चला. SC ST NT OBC हे 85% वरती आहे. आणि हे तुम्हाला मला काय दाखवतात की 50% वरती आरक्षण वाढवता येत नाहीये. परंतु तुम्ही हा विचार करत नाहीये, आपले नेते हा विचार करत नाहीये. 15% जे पुढारलेले आहेत त्यांना 50% आरक्षण मिळतं. हा कधी आपण विचार केलाय का? आपण 50%, 60%, 70%, परंतु हे 15% लोक हे 50% रिझर्वेशन उपभोगतात आहे. हा विचार आपले दलितांचे किंवा OBCचे नेते का करत नाहीये? सामाजिक निकष, आर्थिक निकष, शैक्षणिक निकष याच्या आधारे मंडल कमिशन स्थापित झाला. त्याच्या शिफारसी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लागू झाल्या. परंतु या सवलती आपल्याला मिळाल्यात का? मी मगाशी मॅडम जे म्हणाले बौद्ध समाजाबद्दल, याच्यामध्ये कसं आहे माहिती का, आपल्याकडे जे ठराविक, मी फॅमिली नावं नाही घेणार, हे IAS IPS झाले. परंतु हे जे बाकीचे जे आहे यांना साध्या नोकऱ्या मिळत नाही, हा कधी आपण विचार केला पाहिजे. आम्हाला IAS IPS नाही व्हायचे. जे IAS IPS वगैरे झाले त्यांनी बाकीच्यांचा विचार. आता कसं आहे की NT मध्ये क्रिमी लेअर, एक लक्षात घ्या, तसं SC ST मध्ये सुद्धा क्रिमी लेअर यायला पाहिजे. मग जे ज्यांचं इन्कम कमी आहे त्या मुलांना नोकऱ्या मिळतील. पण याच्यावरती व्यापक चर्चा होत नाहीये. आपले नेते काय विकले जातात सत्ताधाऱ्यांना. आणि यांना तुम्ही जोपर्यंत जाब विचारणार नाही तोपर्यंत आपली अशीच ससे उलपट होणार आहे आणि आपल्याला कुठलाही न्याय मिळणार नाही. सामाजिक न्यायाच्या गोष्टी करतात. सामाजिक न्याय मंत्री कोण असतं? मागासवर्गीय असतो. त्याला कळत नाही सामाजिक न्याय कसा करायचा. म्हणजे श्रीमंत, म्हणजे शिकलेल्यांचं प्रमाण मगाशी काय सांगितलं, NT मगाशी मी जे अण्णाभाऊ साठेंच्या याच्यामध्ये जे काही वैद्य असतात, अमुक असतात, वेगवेगळे भटक्या जमाती, यांना शिक्षणच नाही आहे तर त्यांना कसं काय तुम्ही मिळणार आहे. आणि ती एका बाजूला मराठी शाळा बंद पडत आहे आणि यामागे या लोकांचं एक फार मोठं एक कटक कारस्थान आहे की गरिबांनी शिकू नये. राज्यघटनेने काय सांगितलंय की 15 वर्षाच्या वयाच्या मुली होईपर्यंत त्यांना फुकट शिक्षण करण्याची जबाबदारी कोणाची? सरकारची आहे. आणि जर तुम्ही 2.5% टोटल बजेटचं फक्त शिक्षणावर खर्च करत असाल
तर ह्या गोष्टी तुम्ही आम्ही विचारात घेतल्या पाहिजे. आणि त्याच्यासाठी आज काय झालं, चळवळीमध्ये लोक येत नाहीये. प्रत्येकाला प्रत्येक कुटुंबाचे प्रश्न आहेत. कारण मला माझ्या मुलांचं पोट भरायचं आहे. आता ते ज्या गोरे मॅडम किंवा अहिल्या रांगणेकर गेल्या त्या आता नाहीये, चळवळ उभी राहत नाही. परंतु रस्त्यावरती येण्याशिवाय आणि एकच आहे की आपल्या जातीच्या आधारावर तुम्ही खासदार मंत्री होताना मग तुम्ही आम्हाला काय दिलं हे विचारल्याशिवाय हे लोक वट्टीवर येणार नाहीये. एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय भीम. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.